शिक्षण क्षेत्रात वाढत्या बदलाच्या पार्श्वभूमीवर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेल्या मूल्यांवर आधारित रयत शिक्षण संस्था समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे कार्य करत आहे। SSGM महाविद्यालयाशी माझा आगळावेगळा ऋणानुबंध आहे। प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती हा शिक्षकांचा विद्यार्थी असतो, त्यामुळे जनसेवेचे सामाजिक कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आमदार झाल्यानंतर होणारा हा सन्मान माझ्यासाठी विशेष असल्याचे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले। रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे विधान परिषद सदस्य झाल्याबद्दल आमदार विवेक कोल्हे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता। तसेच कल्पतरू नियतकालिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते। यावेळी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य संदीप वरपे, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य सुरेश बोळीज, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेठ काले, अश्वमेधचे प्रमुख ज्ञानेश्वर वागचौरे, शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाळ, प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांच्यासह सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना आमदार कोल्हे म्हणाले की कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेली व्यक्ती ही शिक्षकांचीच विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी असते, त्यामुळे शिक्षकांच्या हस्ते होणारा सन्मान हा माझ्यासाठी विशेष अभिमानाचा क्षण आहे। SSGM महाविद्यालयाशी माझे जुने ऋणानुबंध असून रयत शिक्षण संस्थेतील माझ्या प्रवासाची सुरुवात याच महाविद्यालयातून झाली असल्याचे त्यांनी सांगितले। रयत शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक शरद पवार यांची अलीकडेच भेट घेतल्याचा उल्लेख करताना त्यांनी संस्थेविषयी असलेली त्यांची तळमळ अधोरेखित केली। स्वर्गीय शंकरराव कोल्हे आणि स्वर्गीय शंकरराव काळे यांनी संस्थेच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचेही त्यांनी नमूद केले। शिक्षकांच्या समोर बदलत्या युगात अनेक आव्हाने आणि संधी आहेत, त्या दृष्टीने काम करण्याची आवश्यकता आहे। महाविद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देताना आमदार कोल्हे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने त्यांच्या सहकार्याने रयत शिक्षण संस्थेच्या कोणत्याही शाखेसमोरील प्रश्न सोडवण्यासाठी एक रयत सेवक म्हणून मी सदैव कटिबद्ध राहणार आहे। कारण आता तुमचा हक्काचा माणूस सत्तेत आहे, त्यामुळे हक्काने आपण प्रश्न सांगा, असे म्हणाले। ॲडव्होकेट संदीप वरपे यांना देखील रयतचा सेवा वारसा लाभला आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून महाविद्यालयाची अधिक प्रगती व्हावी अशी भावना देखील त्यांनी मांडली। ॲडव्होकेट संदीप वरपे यांनी एक हक्काचा आमदार आपल्याला लाभला आहे। सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे नेतृत्व म्हणून आमदार विवेक कोल्हे यांची मदत होणार आहे। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे, बिपिनदादा कोल्हे यांचा माझ्या राजकीय जडणघडणीत मोठा वाटा आहे। शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत राजकीय जोडे बाजूला ठेवत काम करण्याची सूचना आहे। आपल्या व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून आमदार विवेक कोल्हे यांच्यासारखा सरकार दरबारी आपले प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचा माणूस आता आहे, अशी प्रतिक्रिया संदीप वरपे यांनी दिली आहे। साहेब असतील, स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील किंवा सर्वच जण त्या पद्धतीचं राजकीय जोडे या संस्थेमध्ये येताना बाहेर घेऊन संस्था ही सर्वतोपरी मानून या ठिकाणी आले आणि म्हणून त्या दोघांचाही नाम उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे, ज्यांनी आपल्या समोर एक आदर्श या रयतमध्ये घालून दिलेला आहे। अर्थात या ठिकाणी व्यवस्थापन असेल, प्राचार्य असेल, सगळ्यांचंच सत्कार आयोजन केल्याबद्दल त्यांचाही आभार व्यक्त करतो। परंतु शिक्षकांनी केलेला सन्मान हा समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा समजला जातो, कारण की आदर्श शिक्षक एक आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी अहोरात्र त्या ठिकाणी प्रयत्नशील असतात आणि त्यातल्या त्यात SSGM म्हणजे एक वेगळा ऋणानुबंध SSGM कॉलेजमध्ये राहिलेला आहे। रयत मधली सुरुवात माझी जर म्हणायचं झालं तर या SSGM संस्थेमधून झाली। ज्यावेळेस कोल्हे साहेब होते त्यांच्या पश्चात या CDC वर मला पहिल्यांदा रयतचा संपर्क आला, ते आपल्या कॉलेजमधून, आणि म्हणून एक विशेष आनंद किंवा एक जिव्हाळ्याचं नातं या संस्थेबरोबर राहिलेलं आहे। अनेकदा CDCची मीटिंग 1-1, 2-2, 3-3 तास, फार क्वचित संस्था आहे ज्यावर मी काम करतो तेवढे इतक्या वेळ या ठिकाणी संस्थेची मीटिंग चालती। आणि एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की निश्चितपणाने भगीरथ काका होते, त्यांचं विशेष लक्ष असायचं, परंतु त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जे काही चेअरमन किंवा मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य म्हणून लाभलेले आहे असे संदीपजी वरपे साहेब अतिशय पोटतिडकीने प्रत्येक संस्थेचा प्रश्न तो तडीस कसा जाईल याकरता ती मीटिंग लावून धरणे म्हणा किंवा त्या मीटिंग मध्ये संस्थेतील कर्मचाऱ्यांना धारेवर धरणे आणि या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे म्हणून आपल्याला या ठिकाणी NAAC एक्रेडिटेशन मध्ये आपल्या त्या ठिकाणी हे
प्लस प्लस नामांकन आपल्याला मिळालं आणि त्याच्या जल्लोषामध्ये आम्ही दोघंही या ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आलो होतो. म्हणून एक वेगळं नातं या संस्थेबरोबर आहे. आपण देखील या संस्थेमध्ये अनेक वर्षांचं त्या ठिकाणी सरांनी सांगितलं, जरी 2022ला ते त्या ठिकाणी संस्थेशी निगडीत असतील तरी त्यांच्या कौटुंबापासून ते रयत सेवक म्हणूनच घरचे त्यांचे आई त्या ठिकाणी होते आणि अनेक विद्यार्थी त्याच्यामुळे त्यांना या संस्थेचं किंवा रयत शिक्षण संस्थेचं महत्व जाणून आहे. आज आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने शिक्षणाचा बाजार किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या सवयी संबंध महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्याला अपवाद म्हणून आपली संस्था आहे की अतिशय कर्मवीरांनी दाखवलेल्या मूल्यांवर एक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत तळागाळापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा गेली पाहिजे. या हेतूने आपण सर्वसामान्यांसाठी काम करतोय. अतिशय मौलिक असं मार्गदर्शन विवेक भैयांनी या ठिकाणी केलं. त्यामुळं मी आज काय फार बोलणार आणि आता बऱ्याच वेळा आपल्याशी त्या ठिकाणी इंटरॅक्शन माझं होणार, पण भैयांकडनं तुम्ही आमदार झाल्यावर आमच्या अपेक्षा करून जा. शहराचा नागरिक म्हणून किंवा तालुक्याचा ते म्हणून ती गोष्ट वेगळी, पण कॉलेजच्या आपण सीडीसी मेंबर आहात आणि आम्हाला जसा याचा साथ अभिमान आहे की आपल्या महाविद्यालयाचा सीडीसी मेंबर त्या ठिकाणी आपल्या रूपानं या महाराष्ट्र राज्यात प्रगत राज्याचा आमदार. त्यानंतर प्राचार्य साहेबांची आमची त्या ठिकाणी बरीच चर्चा झाली. सुरुवातीलाच आपल्याकडनं एक अपेक्षा करतो, विनंती करतो की आपण जरी आमदार झाले तरी आपण या सीडीसीवर कायम म्हणजे आमच्या सीडीसीला बदल पाहिजे, आमच्या सीडीसीला भागस्थ नाही. अनेक महाविद्यालयाचे प्रश्न त्या ठिकाणी शिक्षण खात्यात, शिक्षण संचालकांकडे, शासन दरबारी त्या ठिकाणी असतात आणि आपल्या सीडीसीवर असल्यामुळे ते प्रश्न सुटण्यामध्ये निश्चितच त्या ठिकाणी मोलाची मदत आम्हाला होणार. कॉलेजमध्ये मलाही या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करण्याची संधी आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिली. मॅनेजिंग काउन्सिल पार्ट माझ्या वेळेत मधल्या कामाची सुरुवात त्या ठिकाणी स्वर्गीय शंकरराव कोले साहेबांमुळे मागे झाली. कोपरगाव तालुक्या असेल, संपूर्ण रयत शिक्षण संस्था असेल, स्वर्गीय शंकरराव काळे साहेब असतील आणि स्वर्गीय शंकरराव कोले साहेब असतील, या दोघांनी अतिशय अतुलनीय असं योगदान, मी नेहमी म्हणतो की त्यांचं दोघांचं योगदान अनमॅचेबल आहे आणि खूप मोठं योगदान या दोन्ही महानेत्यांनी या रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये त्या ठिकाणी दिली. स्वर्गीय कर्मवीर अण्णांनी या संस्थेची जेव्हा स्थापना केली तेव्हा ग्रामीण भागातल्या गोरगरीब विद्यार्थ्याला, बहुजन समाजाच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी शिक्षणाची दारं उघडली पाहिजे या उदात्त हेतूने अण्णांनी या संस्थेची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने या संस्थेला ग्रामीण भागामध्ये बळ द्यायचं काम अनेक त्या काळातल्या महान नेत्यांनी केलं. त्यापैकी कोपरगाव तालुक्यामध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आदरणीय काळे साहेब असतील, आदरणीय कोले साहेब असतील, आपल्या जिल्ह्याच्या पलीकडे स्वर्गीय रावसाहेब शिंदे साहेब असतील, या मान्यवरांनी त्या ठिकाणी फार मोठं योगदान या शिक्षण संस्थेमध्ये. गेल्या 40 वर्षापासून देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब या संस्थेची अध्यक्षपदाची धुरा त्या ठिकाणी सांभाळली आणि काळाच्या पुढे जाऊन बघणारं नेतृत्व म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांकडे बघितलं जातं आणि त्यातूनच जेव्हा ज्याचा उल्लेख भैया साहेबांनी त्यांच्या भाषणात केला, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दिशेने जेव्हा जग चालू झालं तेव्हा पवार साहेबांनी ही काळजी घेतली की रयत शिक्षण संस्थेमध्ये अगदी पहिलीपासून या ठिकाणी आलं पाहिजे. महाविद्यालयात पर्यंत येईल, पण प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शिक्षक त्या ठिकाणी ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेबांनी त्या ठिकाणी फार मोठं एक काम त्याच्यामध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलं. आपण बघतो आपल्या संपूर्ण म्हणजे कॉलेजमध्येच नाही, शाळेमध्ये सुद्धा इंटरॅक्टिव्ह पॅनल त्या ठिकाणी ज्याला आपण स्मार्ट बोर्ड म्हणतो ते आलेले आणि इंटरनेटचे सगळे ऍक्सेस आपण त्याला दिलेला आहे आणि त्यातून जगाच्या पाठीवर जे काही शिक्षणाचा दर्जा आहे त्याला मॅच करायचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न. नुकतीच रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय रोहितदादा पवार यांची त्या ठिकाणी निवड झाली. भैयासाहेब पहिल्याच मीटिंगमध्ये रोहितदादांनी एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं, त्याला संपूर्ण उत्तर विभागातले शिक्षक आणि आपल्या महाविद्यालयाचे सगळे मंडळी त्या ठिकाणी अतिशय मायक्रो प्लॅनिंग त्यांनी त्या ठिकाणी केलेलं. त्याच्या विशेष कटाक्ष मुलींची स्वच्छता असेल, मुलींची पिण्याची पाण्याची काही कमतरता असेल आणि इतरही काही जे काय आहे त्याच्यामध्ये
मोठं काम त्यांनी करायचं ठरवलंय. त्यांनी स्वतःलाच टार्गेट दिलंय की मी पहिल्या वर्षी किमान 5 कोटीचा CSR त्या ठिकाणी उत्तर विभागाकरता हे करणार त्या दुर्बल ग्रामीण भागातल्या शाखा आहेत. आणि आपल्या कॉलेजवर लवकरच त्यांच्या उपस्थितीमध्ये एक मीटिंग त्या ठिकाणी होणार, ज्याचा उल्लेख भैयांनी केला की इंटरनेट किंवा मोबाईल, स्मार्टफोन आणि स्क्रीन टाइम. आता इथं आमची खरंच मागं हसले मुलं, तुम्ही बरोबर त्यांच्या मनात नाही. फक्त मला एक सांगायचं आहे, आपण विद्यार्थी आहोत. अगदी तुम्ही काय नागरिक आहे. विद्यार्थी दशा ही शेवटपर्यंत संपत नाही. आपण ग्रहण करत राहिलं पाहिजे. फक्त एक आहे की आपण काय ग्रहण करणार, काय वाचणार, काय बघणार हे आपण ठरवलं.